दीपिका एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. तिचा नवरा लोकेश आणि एक 7 वर्षाचा मुलगा असं तिचं छोटंसं कुटुंब होतं. दीपिका ज्या गावात राहत होती ते गाव छोटं असल्यामुळे त्या गावामध्ये बस स्टँड नव्हतं. त्यामुळे दीपिकाला शाळेत जाण्यासाठी स्कूटीचा वापर करावा लागत असायचा. ती घरापासून स्कूटीने बस स्टँडपर्यंत जात असायची आणि नंतर तिथून पुढे ती बसने मांडा या गावात तिच्या शाळेमध्ये जात असायची. सकाळी लवकर उठून ती घरातील सर्व कामे आवरत असायची. त्यानंतर साधारणपणे 8:30च्या दरम्यान ती स्कूटी घेऊन बस स्टँडवरती पोचायची. दिवसभर शाळेत शिकवल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता ती घरी परतत असायची. पुन्हा घरी आल्यावरती घरातील कामे तसेच रील्स बनवणे हे काम तिचे सुरू होते. मुलाला सांभाळणे, घर सांभाळणे, शाळेची नोकरी करणे तसेच इंस्टाग्रामवरती रील्स देखील बनवणे हे सारं काही व्यवस्थितपणे सुरू होतं. पण त्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी 2024ला दीपिका स्कूटी घेऊन नेहमीप्रमाणे गेली. सारं काही रोजच्या प्रमाणेच होतं. पण ती जसं दुपारी तिच्या नवऱ्याला फोन करत असायची तो मात्र तिने केला नाही. दुपारी फोन न आल्यामुळे त्याने विचार केला की कदाचित आज दीपिकाला काम जास्त असावं, त्यामुळे तिला त्यामधून वेळ मिळाला नसावा. त्याला वाटलं की संध्याकाळी 6:30ला ती शाळेतून सुटल्यावर फोन करेल, पण तेव्हाही तिचा फोन आला नाही. 7-7:30 झाले तरी देखील आज दीपिकाचा फोन का आला नाही या गोष्टीने मात्र तो त्रस्त होऊ लागला. दीपिकाचा नवरा घरी आला तेव्हा त्याने पाहिले की दीपिका घरी नव्हती. आता मात्र फोन केला पण दीपिकाचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याने बराच वेळ फोन लावून पाहिले पण फोन स्विच ऑफच लागत होता. फोन का लागत नाही म्हणून त्याने त्याच्याकडे असलेल्या तिच्या सहकाऱ्यांना फोन केला. तेव्हा त्याला माहीत पडलं की त्या दिवशी दीपिका काही कामानिमित्त दुपारी 12 वाजता शाळेतून बाहेर पडली होती. हे ऐकून लोकेशच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली, कारण पूर्ण दिवसभरामध्ये दीपिकाने एकही फोन त्याला केला नव्हता. ती अजूनपर्यंत घरी देखील आली नव्हती. काय करावं हे त्याला कळत नव्हतं. त्यामुळे तो लगेचच पोलीस स्टेशन गाठतो आणि तो पोलिसांना आजच्या पूर्ण दिवसाबद्दल सांगतो. नेहमी माझी बायको मला फोन करते पण आज तिचा फोन आला नाही. कामात असावी म्हणून मी देखील वाट पाहिली पण ती अजूनही घरी देखील परतलेली नाही आणि तिचा फोन देखील स्विच ऑफ येत आहे. त्याने आपली बायको हरवल्याची तक्रार नोंदवली. आता बरीच रात्र झाली होती, त्यामुळे दीपिकासोबत काही बरे वाईट तर झाले नसेल ना असा विचार सर्वजण करू लागले. रात्र असल्यामुळे पोलीस देखील जास्त माहिती मिळवू शकले नाही. पण सकाळ होताच लगेचच पोलिसांनी तपास जलद गतीने सुरू केला. खूप तपास केल्यानंतर एका टेकडीच्या मंदिराजवळ दीपिकाची स्कूटी आढळली. पोलिसांनी रात्री तक्रार देऊन देखील विशेष तपासणी सुरू केली नाही. या गोष्टीमुळे दीपिकाचा नवरा योगेश याने आपले नातेवाईक आणि शेजारच्यांना घेऊन दीपिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ते त्या जागी पोहोचले जिथे दीपिकाची स्कूटी मिळाली. स्कूटी जिथे सापडली त्याच्या आजूबाजूला त्यांनी सर्वत्र शोध घेतला. सर्वजणांनी मिळून त्या टेकडीवरती चढायला सुरुवात केली. खूप शोध घेतल्यानंतर एक जागा त्यांना अशी दिसली की जिथे माती खूप मोकळी वाटत होती, जसे की तिथे एखाद्या फावड्याने किंवा कुदळीने खोदले गेले होते. नेमकं इथं काय असू शकतं हे पाहण्यासाठी लोकेश आणि तेथे असलेले इतर लोक ती माती बाजूला करायला सुरुवात करतात. थोडं खोदल्यानंतर त्यांना त्या मातीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाच्या शरीराची ठेवण ही दीपिकाच्या शरीराप्रमाणे दिसत होती. त्या मृतदेहाच्या शरीरावरती तेच कपडे होते जे दीपिकाने घरातून निघताना घातले होते. इथे सर्वात आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या मृतदेहाचा चेहरा इतका खराब केला गेला होता की त्या मृतदेहाची ओळख पटणे कठीण जात होते. पण लोकेशने मात्र हे कपडे आणि हा मृतदेह दीपिकाचा आहे हे ओळखून रडायला सुरुवात केली. आता सर्वांसमोर प्रश्न हा होता की दीपिका या टेकडीवरती कशी पोहोचली आणि तिच्यासोबत असं कृत्य का केलं गेलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं.
पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दीपिकाच्या मृतदेहाला ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले गेले आहे. आता पोलिसांनी अधिक तपास सुरू केला, पण तपासात देखील पोलिसांच्या हाती काहीही लागत नव्हतं. आता पोलिसांनी दीपिका आणि तिचा नवरा लोकेश यांच्याविषयी जास्त माहिती काढण्यास सुरुवात केली. जेव्हा दोघांच्या वैवाहिक जीवनाविषयी शेजारी आणि नातलगांकडे माहिती घेण्यात आली, तेव्हा एक धक्कादायक सत्य त्यांच्या समोर आलं. साधारणपणे 15 दिवसापूर्वी दोघा नवरा बायकोमध्ये खूप जोराचे भांडण झाले होते. भांडण इतकं जोरदार होतं की आजूबाजूच्या लोकांना देखील स्पष्टपणे काय झालं आहे ते कळत होतं. या सर्व माहितीमुळे पोलिसांनी लोकेशला अधिक माहितीसाठी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. जेव्हा लोकेशने चौकशी दरम्यान सांगितलं की 15 दिवसापूर्वी माझे आणि माझ्या बायकोचे खूप भांडण झाले होते, पण मी मात्र असं काही केलं नाही की ज्यामुळे माझ्या बायकोचा मृत्यू होऊ शकतो. पुढे चौकशीमध्ये त्याने हेही सांगितले की दीपिका इंस्टाग्रामवरती खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होती. तिचे खूप सारे फॉलोअर्स झाले होते आणि त्या सर्व फॉलोअर्समध्ये एक फॉलोअरसोबत तिचं खूप चांगलं बोलणं होत असायचं. त्याचं नाव होतं नितेश. तो दीपिकाच्या गावातीलच राहणारा होता. आता तो कधीकधी दीपिकाला रील्स बनवण्यामध्ये मदत देखील करायचा. तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा किंवा एडिटिंग करायचा. अशा प्रकारे तिची मदत करत असायचा. हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे संबंध वाढले. रील बनवण्याच्या एडिट करण्याच्या बहाण्याने आता नितेश दीपिकाच्या घरी देखील येत होता, पण तो तिला बहिणीचं नातं लावत होता. दीपिकाही त्याला आपल्या भावाप्रमाणे मानत होती. दीपिकाच्या नवऱ्याला देखील याबद्दल काही हरकत नव्हती, कारण ते दोघे एकमेकांना बहीण भाऊ मानत होते. पोलिसांनी अधिक माहितीसाठी दीपिका आणि लोकेशची कॉल हिस्ट्री चेक केली. दीपिकाच्या कॉल डिटेलवरून पोलिसांना नितेशचा मोबाईल नंबर मिळाला. त्या दिवशी देखील दीपिकाचे नितेशसोबत बोलणे झाले होते. त्यामुळे पोलिसांनी नितेशला शोधायला सुरुवात केली, कारण जरी दीपिकाच्या नवऱ्याला दीपिका आणि नितेशच्या नात्याविषयी हरकत नसली, तरी शेजारी पाजारी मात्र त्यांच्या नात्याला नावं ठेवत होती, जे आता लोकेशच्या देखील कानावर ऐकायला येऊ लागले होते. त्यामुळे लोकेशने दीपिकाला नितेशसोबत भेटू नको, बोलू नको आणि रील देखील बनवू नको असे सांगितले. याच गोष्टीवरून 15 दिवसापूर्वी दोघा नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पोलीस सर्वत्र नितेशचा शोध घेत होते, पण नितेश मात्र काही हाती लागत नव्हता. एके दिवशी अचानक नितीनचा मोबाईल ऑन झाला. त्याचं लोकेशन कर्नाटकमध्ये दाखवत होतं. पोलिसांनी लगेचच नितेशला अटक केली. त्यानंतर नितेशकडे चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान नितेशने जे काही सांगितलं ते पोलिसांना हैराण करणारं होतं. नितेशने सांगितलं की जरी तो दीपिकाला बहीण मानत असला, तरी मनातून मात्र तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. ती त्याला खूप आवडत होती. दीपिकाचे लग्न झाले होते, तिला एक मूल देखील होतं. तरी देखील नितेश तिच्यावरती खूप प्रेम करत होता. त्याला तिच्यासोबत आपले प्रेम संबंध वाढवायचे होते. पण जेव्हा दीपिका आणि लोकेश या दोघांमध्ये भांडण झाले, तेव्हा दीपिकाने व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरती नितेशला ब्लॉक केलं होतं. तिने नितेशसोबत सर्व संपर्क बंद केला होता. या सर्व गोष्टीमुळे नितेश चिडला होता. दोघा नवरा बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर कधीही दीपिकाने ना नितेशशी बोलण्यासाठी संपर्क केला, ना रील बनवण्यासाठी त्याला संपर्क केला. त्यामुळे नितेशची मनस्थिती खराब झाली होती. दीपिकाला मिळवण्यासाठी काय करावे याचा तो विचार करू लागला. नितेशने दीपिकासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र त्याच्याशी बोलण्यास तयार नव्हती. तो दिवस होता 20 जानेवारीचा, जो नितेशच्या जन्मदिवसाचा दिवस होता. त्या निमित्ताने त्याने दीपिकाला कॉल केला. बड्डेच्या कारणाने ती त्याच्याशी शेवटची भेटावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पण दीपिकाने मात्र त्याला स्पष्ट शब्दात सांगितले तिला त्याच्याशी भेटायचं नाही आणि बोलायचं देखील नाही. तिने त्याला सांगितलं की तुझ्यामुळे माझ्या वैवाहिक जीवनावरती परिणाम होत आहे, लोक वाईट साईट बोलत आहे. तेव्हा नितेशने तिला खूप विनवण्या केल्या की आज शेवटची येऊन त्याच्याशी भेटावं आणि त्याच्याशी वाढदिवस साजरा करावा. त्यानंतर तो कधीही तिच्याशी संपर्क करणार नाही.
दीपिकाने त्याला नकार दिला तरी देखील तो मात्र तिला सतत कॉल करत होता आणि फक्त एकदा शेवटचं भेट अशी विनवणी करत होता. शेवटी वैतागून दीपिका 12 वाजता शाळेतून निघते. ठरलेल्या जागी ती पोचते. ठरल्याप्रमाणे तिथे केक कापला जातो. दोघांनी केक खाल्ला, पण त्याच दरम्यान नितेशने दीपिका समोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. तिला हे काय होतं हे असं झालं होतं, कारण तिच्या मनामध्ये नितेशविषयी अशी कोणतीही भावना नव्हती. ती त्याला मनापासून भाऊ मानत होती. पण नितेशचं असं वागणं पाहून तिला काय करावं हे कळत नव्हतं. तिथे कठोर जाऊन तिने कठोर शब्दात त्याला नकार दर्शवला आणि तिथून जाऊ लागली. दीपिकाला जराही कल्पना नव्हती की नितेशची पुढची योजना काय असू शकेल. पण नितेश मात्र अगोदरच सर्व काही प्लॅन करून आलेला होता. जर दीपिकानं त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तर तो तिच्यासोबत काय करेल. जेव्हा दीपिका तिथून निघून जाऊ लागली तेव्हा त्याने तिला गाठलं आणि तिच्या साडीच्या पदराने तिचा गळा आवळला. तसेच त्याने त्या टेकडीवरती अगोदरच खड्डा खणून ठेवला होता. जेव्हा त्याला खात्री पटली की दीपिका मृत झाली आहे तेव्हा त्याने त्या खड्ड्यामध्ये तिला टाकलं. त्यानंतर त्यावरती माती टाकून तो तिथून पळून गेला. नितेशसोबत झालेल्या चौकशीमध्ये असे समोर आले की नितेशने एकतर्फी प्रेमातून दीपिकाची हत्या केली. आता दीपिकाच्या केसमध्ये दीपिका जीवानीशी गेली, तिचा नवरा आणि मुलगा एकटा पडले, तर नितेश तुरुंगामध्ये जाऊन बसला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.